श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आपण बघणार आहोत गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायाचे महत्त्व. अध्याय 1, नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते. अध्याय 2, कलीबाधा व सर्व रोगबाधा नाहीशी होतात. अध्याय 3, गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते. अध्याय 4, स्त्री छळण्याचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते. अध्याय 5, शारीरिक व्यंग नष्ट होतात, ज्ञानाची प्राप्ती होते. अध्याय 6, दैवी कोप दूर होतो व विद्या प्राप्ती होते. अध्याय 7, पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, हा व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. अध्याय 8, बुद्धिमाद्य नाहीशी होतात, विवाह कार्य सुलभ होते. अध्याय 9, सर्व शुभ कामना गुरुकृपेने पूर्ण होतात. अध्याय 10, नवस फळाला येतात, चोरीचा आळ दूर होतो. अध्याय 11, वाचा दोष तसेच वेड नाहीसे होते. अध्याय 12, संकटे दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होते. अध्याय 13, सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीसे होतात. अध्याय 14, प्राणघातक गंडांतरापासून संरक्षण लाभते. अध्याय 15, तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते. अध्याय 16, आदरणीयाची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो. अध्याय 17, ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो. अध्याय 18, संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीसे होते. अध्याय 19, भाग्य वृद्धी होते, सद्गुरूंचा लाभ होतो, त्रिस्थळी यातर पुण्य लाभते. अध्याय 20, गुरुस्मरण करुणी मणी पूजा करी व गुरुचरणी, तुझे पाप होईल धुनी, ब्रह्मासंबंध परिहरले. अध्याय 21, मृत्यू भयापासून मुक्तता. अध्याय 22, वांझपण दूर होते, बाळंतिणीला चांगले दूध येते. अध्याय 23, पिशाच्य बाधा नष्ट होते, राजमान्यता प्राप्त होते. अध्याय 24, भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते. अध्याय 25, अपात्र लोकांच्या संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टाळतात. अध्याय 26, शत्रु निष्भ्रम होऊन शरण होतात. अध्याय 27, गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते, विद्याज्ञानाचा छळ दोषांची निवृत्ती. अध्याय 28, वाईट कर्माचे दोष दूर होतात, सप्तप्त सापडतो. अध्याय 29, स्त्रीचर दोष वासना दोष दूर होऊन पावित्र्य लाभते. अध्याय 30, कुमारिकांना इच्छित पतीचा प्राप्ती होते, सौभाग्य वृद्धी होते. अध्याय 31, पतीवर येणारे विघ्न टळतात. अध्याय 32, वैधव्याचे दुःख टळते अथवा सुसह्य होते. अध्याय 33, वचनभंग व्यभिचार दोष दूर होऊन सद्गती लाभते. अध्याय 34, प्राणसंकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते. अध्याय 35, हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते, तुटलेले संबंध जुळतात. अध्याय 36, चुकीच्या समजुती जाऊन अंतःकरण शुद्ध होते. अध्याय 37, मूढ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मा प्राप्ती होते. अध्याय 38, निंदा करणारे शरण येतात, अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते.
अध्याय 39 सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो. अध्याय 40 कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते. अध्याय 41 सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो. अध्याय 42 विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते. अध्याय 43 गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते. अध्याय 44 मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो. अध्याय 45 कुष्ठरोग नाहीसा होतो, गुरुनिष्ठ सफल होते, बुद्धी वाढते. अध्याय 46 चिंताची स्थिरता लाभते, ज्ञानाची प्राप्ती होते. अध्याय 47 पक्षपाताचा दोष नाहीसा होणे समत्व बुद्धी प्राप्त होते. अध्याय 48 गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्ती होते, विघ्ने टळते. अध्याय 49 तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो, सर्व पापांची समान होते. अध्याय 50 ग्रंथरोग त्वचा रोग नष्ट होणे शरीर सुख लाभते. अध्याय 51 सुख समृद्धी व अंतिम मोक्ष प्राप्ती होते. अध्याय 52 श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. श्री स्वामी समर्थ.